लाडकी बहीण योजनेत भरीव तरतूद करण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांना देखील विशेष प्रशिक्षण दिले जाईल असं देखील पवार म्हणाले। आपल्याला माहिती की कालच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त प्रभावीपणे लाभ होण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सुद्धा आर्थिक नियोजनाचं त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। बहिणींनो, खूप दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न विचारताय की सर आम्हाला ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे। तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर बघा बहिणींनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो। तर तुम्ही लक्ष द्या, बघा मार्च पण महिना या ठिकाणी संपत आलेला आहे। म्हणजेच मार्च महिन्याच्या अवघ्या ठिकाणी 8 ते 7 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत, तरीसुद्धा अजून बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे। आता बहिणी म्हणताय की सर पैसे कधी येणार आहे, सर फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे। तर महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे बहिणींनो की फेब्रुवारी महिन्याचा तुम्हाला हप्ता येत्या ह्या 8 ते 7 दिवसामध्ये जमा होणार आहे। आता नेमका कधी जमा होणार आहे, नंतर किती रक्कम मिळणार आहे, सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न तुमचा खूप दिवसापासून या ठिकाणी विचारला जात आहे। आता या ठिकाणी मार्च महिना संपत आलेला आहे, तरीसुद्धा अजून 1500 रुपये आलेले नाही। कारण बहिणींनो, मार्च महिना संपायला अवघ्या ठिकाणी 8 दिवस उरलेले आहे। आता या 8 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार की नाही मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा बहिणींनो, सूत्रांच्या माहितीनुसार काही झालं तर तुम्हाला मार्च महिन्याच्या ह्या 8 दिवसामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये ठिकाणी जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आणि सरकारने सुद्धा या 8 दिवसामध्ये बहिणींना पैसे पाठवणं खूप गरजेचं आहे। कारण बहिणींनो, जर का तुम्ही बघितलं असेल मागचा इतिहास, तर जानेवारी महिन्याचे जे 1500 रुपये होते ते कधी आले होते, तर ते पैसे बहिणींनो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आले होते। म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा हा 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला होता जानेवारी महिन्याचा। आता बघा बहिणींनो, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला कधी जमा झाला पाहिजे, मार्च महिन्यामध्ये जमा झाला पाहिजे। म्हणजेच 1 महिना उशिराने हे पैसे येत आहेत। आता मार्च महिन्याचे फक्त अवघे 8 दिवस उरलेले आहे, तर या 8 दिवसामध्ये काहीही करून तुम्हाला हे पैसे ठिकाणी जमा झाले पाहिजे। नाहीतर बहिणींनो, ही जी लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची जी प्रोसेस आहे ती खूप उशिराने या ठिकाणी चालत आहे असं म्हणता येईल। कारण हे पैसे कमीत कमी फेब्रुवारीचे जे 1500 रुपये ते तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये मिळाले पाहिजे आणि उरलेला जो मार्च महिन्याचा हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जरी दिला तरी चालेल, पण कमीत कमी 1500 रुपये आता तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे। आणि ह्यासाठी संपूर्ण जी तयारी असते ती सुद्धा सुरू झालेली आहे। म्हणजे येत्या 8 दिवसामध्ये तुम्हाला काही करून हे पैसे ठिकाणी मिळू शकतात। फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात, अशी माहितीसुद्धा या ठिकाणी सूत्रांकडून मिळालेली आहे। कारण बहिणींनो, सरकारने तशी या ठिकाणी संपूर्ण जी तयारी ती सुरू केलेली आहे। त्यामुळे काहीही केलं तर येत्या 8 ते 7 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला हे पैसे येणं गरजेचं आहे। आणि जर का तुम्हाला हे पैसे येत्या 7 ते 8 दिवसामध्ये आले नाही, तर बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे टोटल तुम्हाला 3000 रुपये जमा होतील आणि हे पैसे तुम्हाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। कारण जर तुम्हाला आता 8 दिवसामध्ये फेब्रुवारीचे 1500 आले नाही, तर तुम्हाला हे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 अशी टोटल तुम्हाला 3000 रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतात, अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर बहिणींनो, शॉर्ट बट स्वीट संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगितली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यासुद्धा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।